4 दिवस झाले असंच आहे. 4 दिवस झाले असंच आहे. पाय आमचे खराब झाले त्या पाण्यात. वापरायला पाणी नाही, काय करायचं माणसाने सांगा. लाईट नाही, आली नाही ते मत हवं असते तेव्हा येणार इथे. आणि आता कोण नाही आले इथे. पाणी भरलंय तेव्हा कोण नाही. त्यांचे कार्यकर्ते येतात, बघतात आणि जातात. आता आम्हाला त्यांच्याकडनं जेवण पण नको आणि काय नको. आमचं आम्ही जेवण बनवून खाऊ. त्यांचं जेवण वगैरे आम्हाला काही नको. आलं तर आम्ही परत पाठवणार. हा प्रॉब्लेम फेस करून 30 वर्ष झाली इथे. आणि आतापर्यंत काय याचं निवारण नाही. काही नाही, काही निवारण काही नाही. हाँ दादा क्या कहेंगे, ये जो पानी भरा है कैसा लग रहा है? एकदम कश्मीर के जैसा मजा आ रहा है. नहीं मजा नहीं आ रहा है. अब मार्केट में रहते हो हम, बच्चे लोगों को कैसे घर पे लेके जाएंगे. नहीं हुआ इतना पानी भरा है. काफी वादे पूरे हो गए. आपको कश्मीर की जरूरत थी, कश्मीर यहाँ बना दिया. नहीं देखो मार्केट में तकलीफ बच्चे लोगों को घर पे लेके जाना पड़ रहा है. आधे से ज्यादा पानी है आपके यहाँ. खाने भी लेके देखो. मतलब अभी आपको पैदल आने जाने की जरूरत नहीं, नाव भी आ जा सकती है. हाँ नाव से भी जा सकते हैं. नाव चलेगा इधर. महाराष्ट्र नगर मधील आपल्या रहिवासी लोकांना अशा प्रसंगी त्रास काढावा लागतो. लोकांनी बरेचसे आले, बरेचसे पुढाऱ्यांनी बरेचसे वादे केले, गल्लीची सुधारणा करतो बोलले, पण असं काही झालं नाही. आता ह्या लोकांना मत मागायपुरती वापर करतात आणि लोकांचा हा प्रसंग अशा वेळेस कोणता येत नाही. तरी तिथे आपले रवींद्र गवस साहेब यांनी उपस्थिती दाखवून लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात व लोकांना इथून स्थलांतर करण्याचा प्रयत्न करून कुठेतरी त्यांची चांगली व्यवस्था करतायत व त्यांना खानपिन काही ज्या लागणाऱ्या गरजा आहेत ते रवींद्र साहेब गवस पुरवतायत. तरी आमची सर्व महाराष्ट्र नगर मधील रहिवाशांना स्थानिक जो आमदार आहे आणि खासदार ते कुठे आहे? ते सध्या त्यांच्या नेटवर्क मध्ये नाही आहेत ते. तरी पण जर ते नेटवर्क मध्ये येत आले असतील तर त्यांनी महाराष्ट्र नगरला येऊन भेट द्यावी, लोकांना बघावं कशा परिस्थितीत. खासदारचे दौरे होते, गली गलीचे दौरे होते, आता कुठे आहे? आता सध्या त्यांचे दौरे ते चांगल्या फार्म हाऊस चांगल्या बंगल्यात बसलेले आहेत आणि ते लोकांच्या अशा ह्याच्या वेळेस संकटावेळेस ते धावणार नाहीत. ज्यावेळेस फक्त इलेक्शन मतदान असेल त्यावेळेस आवर्जून गल्ली गल्लीत भेट देतात आणि लोकांच्या अशा प्रसंगाला ते येत नाहीत. तरी माझी नम्र विनंती आहे, जेवढे रवींद्र गवस साहेब जेवढे आता लोकांच्या पर्यंत पोहोचतात अशा ठिकाणी ते ही करून लोकांची मदत करतायत, तर लोकांनी त्याचा आढावा घेऊन त्यांना कोण कितपत तळागाळातून काम करते हे बघावं. जय हिंद, जय मनसे, जय महाराष्ट्र. नमस्कार, टुडे भारत में आप सभी का स्वागत है. इस वक्त मैं मौजूद हूँ मानपुर के महाराष्ट्र नगर में. पिछले कई सालों से मानपुर महाराष्ट्र नगर की जनता को इस समस्या का सामना करना पड़ रहा है. आप देख रहे हैं ये जो पानी है ये हर साल बरसात के सीजन में यहाँ पे लोगों के घरों में पानी चला जाता है और लोगों को कितनी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है. आप लोग देख सकते हैं मेरे चारों तरफ आधे मतलब टांगों के ऊपर तक पानी है, ये घुटने के ऊपर तक पानी है यहाँ पे. और लोगों के घरों में जो पानी घुस जाता है उसके समाधान के लिए अभी तक जितने भी पार्टी के नेता आते हैं इलेक्शन के वक्त सिर्फ बातें करते हैं और काम नहीं करते. बस बातें तक ही रह जाती है, उनकी जो बातें रहती है वो वहीं तक रह जाती है, उस पर कुछ काम नहीं होता है. अब यहाँ के जो लोग हैं किस तरह से ये तकलीफ का सामना करना पड़ रहा है ये उनसे ही जानते हैं कि कितने समय से ये जो प्रॉब्लम है फेस. मैंने पिछले साल भी इसका यहाँ पे इस प्रॉब्लम को लेकर वीडियो बनाया था और डाला था और उसके बाद भी अभी तक इसके ऊपर कोई समाधान नहीं निकला है. आज फिर हम आए हैं यहाँ पे लोगों से बात करने के लिए. हमारे साथ में यहाँ के रवि गवस जी हैं, उनसे बात करेंगे. पहले आप घर देख लीजिए अंदर कितना पानी है इस घर के अंदर. अभी ये जो मौसी है ये खाना कैसे बनाएंगे, कैसे रहेंगे, ये बोलने का और एक सोचने की बात है क्योंकि इनके घर में पूरा पानी भर गया है और इस तरह से तो कोई नहीं रह पाएगा. मैं मौसी से पूछना चाहूंगा, मौसी क्योंकि मौसी बहुत गुस्से में नजर आ रही हैं. मौसी काफी सालों से ये आपको प्रॉब्लम फेस कर बहुत सालों से हम लोग ऐसे ही रहते हैं. कितने राजनेता आते हैं यहाँ पे देते हैं और उन लोग को वोट मांगने के लिए उन लोग का ये करते हैं, उन लोग का उसका ये लोग है, उन लोग को एक प्रचार करने के लिए पाठते हैं. वो प्रचार करते हैं ना, वो लोग उसने बताना मांगते हैं ना. वो तो मंत्री नहीं आ सकते ना इधर, बराबर है ना. फिर तुमको चुना के देता है ना सबको, ऐसा करो ऐसा. उन लोग नहीं बताना मांगते क्या ना उन लोग को. हाँ, उन लोग को बताता नहीं. वो क्या पैसा भी देते हैं, तुम खा डालते हैं और हम लोग क्या करेगा. 75 वर्षाची बाई आहे करणार ते सांगा. लाज नाही कशी वाटत. मंत्री संत्री घरात राहताय तुम्ही आणि किती वर्ष झाली. बरं आम्हाला कुठेतरी स्थलांतरण
आमची. आम्ही काय करायचं इथं? आज आमची पोरं 16 वर्षाचा पोरगा नातू माझा अपंग आहे. त्याला कसं सांभाळायचं, त्याला घेऊन कुठं जायचं? आज फक्त 15 खोले 15-16 खोले सगळे पाणी आहेत सगळ्या. तुम्ही लोक काय करताय? हे निवडून येतात तुम्ही, देता काय भाजी भाकरी देताय, सगळे बघतात हे करतात मी जातात. आम्ही मरायचं काय इथे? मेल्यावर येणार हात तुरी घेऊन पाठवा आता सगळ्यांना इथे. नको तिथे धावता तुम्ही, नको तिथे ज्याला सोय नाही सोय आहे त्यांच्याकडे धावता, ज्याला अडचणच आहे त्यांच्या घरी येत नाही तुम्ही. त्यांचं बघा किती वर्ष असंच करून घेऊन जाता तुम्ही. दरवर्षी हे मीडियावर आम्हाला बोलायला लावतात, घेऊन जातात, पण त्याचा काही उपयोग होत नाही. आणि महाराष्ट्र नगर कधी येत नाही मीडियावर, नाही टीव्हीवर येत नाही, कुठे नाही. बाकी सगळ्या छोट्या छोट्या गावाचं छोटं ह्याचं येतं, पण आमच्या ह्याचं कधीच येत नाही. एवढी पाण्यात लोक आहेत काय बॉम्ब भरलेलं प्रशासन इथं कोणीच येत नाही. तो म्हणणार आणि पक्ष नसेल, हा पक्ष तो पक्ष, या पक्षानेच जो तो आपापले वेगवेगळे पक्ष तो पर्यंत आम्ही गेलो. तो कहीं ना कहीं मौसी का गुस्सा नजर आ रहा है, साफ साफ ये गुस्सा नजर आ रहा है। और जहाँ तक मीडिया की बात है तो मैं ये कहना चाहता हूँ दर्शकों से कि हमने इसके बारे में पिछले साल जो पानी भरा था हमने दिखाया था, और मीडिया नहीं दिखाती वो बात अलग है, मगर हम यहाँ के स्थानिक हैं इसलिए हम इन समस्याओं को लेकर चलते हैं और लोगों तक पहुँचते हैं इन समस्याओं को लेकर। हम आपको एक चीज और बता दें, यहाँ पे ये एक अकेले मौसी का घर नहीं है। आप कैमरामैन से कहूंगा कैसे इधर नजर घुमाए, यहाँ पे लाइन से सबके घरों में पानी भरा हुआ है। और अभी तक जिस तरह से मौसी ने बताया कि राजनेता जो आते हैं वो सिर्फ वादे करते हैं, काम नहीं करते हैं, सिर्फ वादे करते हैं। अब देखना ये होगा कि मुंबई महानगर पालिका और क्या कोई पॉलिटिशियन की आंखें खुलेंगी इसको लेकर। कैमरा पर्सन फिरोज खान के साथ मानपुर, महाराष्ट्र। ये जो पानी भर रहा है वो ये 15 साल से पानी भरता है। इसका मेन समस्या ये है कि वो चिंदेवाड़ी का जो नाला है वो मेन होल था, वो उधर बंद हुआ है, उधर अनाधिकृत झोपड़ा बना है, उसकी वजह से पानी रिटर्न महाराष्ट्र नगर के नाले में आता है। इसके लिए इधर पानी भरता है। ये पानी भर्ती की वजह से और पानी आता है और पूरा घर में जाता है। 4-4 दिन घर में पानी रहता है, सबके सब प्रॉब्लम में रहते हैं। कोई प्रशासन ध्यान नहीं देता है, न आमदार देता है, न खासदार देता है, नगर सेवक तो है नहीं इधर, और सब लोगों को तकलीफ भोगना पड़ता है। प्रत्येक वर्षी महाराष्ट्र नगरला हे पाणी भरण्याची समस्या त्या लोकांना भेडसावत आहे। गेली 10 वर्षापासून महाराष्ट्र नगरमधील नाला बाधित लोकांचा प्रकल्प हा महानगरपालिकेने थांबवून ठेवलेला आहे। इथली काही लोक वर्षानुवर्ष 2000च्या पूर्वीची लोक असून देखील त्यांना पात्र करून पुन्हा अपात्र केलं। याचं कारण अजून जनतेला कळलं नाही, कारण काही लोकांनी एवढी वर्षानुवर्ष पाण्यामध्ये काढून सुद्धा देखील त्या लोकांना अपात्र केलं। ज्यांनी पात्र केलं ते अधिकारी डोळे झाकून त्यांनी सह्या केल्या होत्या का, त्यांची चौकशी झाली पाहिजे। आणि त्यांना अपात्र का केलं त्याचं कारण कळलं का, त्या जे पात्र झालेले लोक आहेत त्यांची 2000 पूर्वी मतदार यादीत नावं आहेत, लाईट बिल आहेत, त्या सर्वे पावत्या दिल्या आहेत, त्या शासनाने दिल्या होत्या, त्यांचा आढळ होत नाही, ही शासनाची चुकी आहे। त्यासाठी लोकांना वेटीस धरून त्या लोकांचे जे हाल चालले ते सर्व चुकीचे झाले। महानगरपालिकेने त्यांची जे पात्र अपात्र जी निश्चिती आहे ती MUTP अंतर्गत करावी, यासाठी वेळोवेळी आम्ही आंदोलन घेतले आहेत, इथल्या कमिटीने आंदोलन घेतले आहेत, परंतु अजूनही त्या याच्यावरती मार्ग निघत नाही। वर्षानुवर्ष हा प्रोजेक्ट रखडतोय आणि ह्या प्रोजेक्टची किंमत वाढून ठेकेदार आणि महानगरपालिका त्याचा मलिदा खात आहेत। आणि लवकरात लवकर हा प्रकल्प झाला तर इथल्या लोकांच्या समस्या सुटतील। वर्षानुवर्ष लोक याच पाण्यामध्ये आजही घरामध्ये पाणी शिरतंय, लोकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे लोकांचे सामान खराब होत आहेत, लोकांच्या घरात जनावर येत आहेत, साप येत आहेत, आज काही अपंग बालक आहेत ते वरती आहेत। यासाठी आम्ही इथल्या लोकांनी देखील खूप प्रयत्न केलेत, शासनाकडून यांना मदत येते, जेवण येतं, परंतु तेही रात्री 12 आणि 1 नंतर येतं, त्यामुळे लोकांना उपाशी झोपावं लागतं किंवा झोप मिळत नाही। काही लोकांचे त्यांचे नातेवाईक त्यांच्या घरी जाऊन राहतात लोक। तर माझी शासनाला एक विनंती आहे की यांना मागच्या वर्षी आम्ही प्रत्येक वर्षी लोकांना शासनाकडे विनंती करतो की इथल्या लोकांची नुकसान भरपाई, पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी। ते मला वाटतं 26 जुलैला एकदा ती भरपाई मिळाली, त्यानंतर यातल्या लोकांना कोणालाही भरपाई मिळाली नाही। त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन आहे। प्रशासनाने या लोकांना गृहीत धरलंय, इथल्या लोकांच्या जुनी लोक असून देखील त्यांना स्थलांतर करत नाहीत आणि इथले जे लोक आहेत त्यांना कुठे बाहेर स्थलांतर करणार
असं काही प्लॅन चाललाय. इथे खाली जे लोक वॅकंट रूम आहेत त्या वॅकंटमध्ये त्या लोकांना खरं स्थलांतर करणं अपेक्षित होतं.